आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अमोलजी, विदर्भ एक्सप्रेसमध्ये तुम्ही होतात, हा संपूर्ण अनुभव कसा होतात आणि जे काही घडतंय मुंबईमध्ये, ट्रेनचा खोळंबा होतोय, ट्रॅफिकचा खोळंबा झालेला आहे, मुंबईकर जे आहेत चाकरमानी आज सकाळपासून ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत, घरात पाणी शिरलेलं आहे, कसं पाहताय? या सर्व प्रश्नाची माननीय मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तरं दिली आहेत। तीच उत्तरं रिपीट करून मला वेळ घालवायचा नाही। आपला प्रश्न असा आहे की साधारण आता सर्वसामान्य लोकांची तारांबळ उडाली आणि अचानक इतक्या मोठा 300 मिलीमीटर पावसाची नोंद आता मुंबईमध्ये झालेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि उडलेली तारांबळ यातून प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न उद्भवू नये याकरता प्रशासन पूर्णपणे कामाला लागेल। तुम्ही आज ट्रेनमधून निघालात, पण कधी विचार केला होता एक आमदार म्हणून ट्रॅकवर चालवावं लागेल? अनुभव माझं पण आयुष्य, मी चिखल तुडवत शेतीत जाणारा माणूस आहे, त्याच्यामुळे ट्रॅकवरून जाण्यात मला काही असं वेगळं वाटलं नाही। शेवटी विधिमंडळामध्ये आज माझ्या जिल्ह्याचे शेतकऱ्याच्या संदर्भामधले महत्त्वाचे प्रश्न होते, त्या संदर्भातली लक्षवेधी होती आणि आपण विधिमंडळात जाऊन पटकन भेटलो पाहिजे, हा माझा त्याच्या मागचा दृष्टिकोन होता। म्हणून आम्ही चालत आलो। इतकंच नाही, 8 आमदार आता ट्रेनमध्ये आहेत, नाथाभाऊ सुद्धा अजून ट्रेनमध्ये अडकलेले आहेत। त्याच्यामुळे मला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज सभागृहामध्ये लवकर पोहोचणं महत्त्वाचं होतं, म्हणून मी फास्ट आलो। साधारण किती आमदार आहेत जे अजूनही अडकलेले आहेत आणि किती आमदार विदर्भ एक्सप्रेस पकडून निघाले होते? 9 ते 10 आमदार सध्या अडकलेले आहेत। अकोल्यातले 4 आमदार आहेत आणि खानदेशमधले 3-4 आमदार आणि त्यातले 2 आम्ही आलोत, बाकीचे आता आले की नाही मला माहित नाही। पुढचा टप्पा तुम्ही गाठणार कसा विधान सभेपर्यंतचा? कारण संपूर्ण मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम आहे। आता पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलंय, माननीय मंत्री महोदय माझ्यासोबत असल्यामुळं मला वाटत नाही ट्रॅफिकची काही अडचण नाही। मुंबईमध्ये पाऊस पडतोय, ज्या पद्धतीनं खोळंबा होतोय, हाय टाइम आहे असं म्हणावं? हो, आणि काय नेमकं काय सांगू इच्छिता प्रशासनाला? प्रशासनाला नक्कीच तर मुंबई